हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहे ते इंट्रोडक्शन टू ASP.NET अँड C#. ASP.NET हा एक फ्रेमवर्क आहे जो .NET फ्रेमवर्कमधून तुम्हाला मिळतो आणि .NET फ्रेमवर्क डेव्हलप केलेलं आहे ते मायक्रोसॉफ्टकडून. आता ASP.NET फ्रेमवर्क तुम्हाला डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करण्याचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं. तर डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन म्हणजे ज्याच्यात डायनॅमिक वेब पेजेस असतात. तर डायनॅमिक वेब पेजेस म्हणजे काय, जे तुमच्या डेटाबेससोबत इंटरॅक्ट करू शकतात. समजा जर तुम्ही गुगल लॉग इन करत असाल तर तुम्ही तुमचा ईमेल टाकता, पासवर्ड टाकता आणि लॉग इन बटन करता. पण तुमचंच लॉग इन ते कसं ओपन होतं, तर काय करतं, तुमचा जो यूजर इंटरफेस आहे जिथं तुम्ही ईमेल आणि पासवर्ड टाकला आहे, तर ते ईमेल आणि पासवर्ड क्रिडेन्शियल्स सर्व्हरकडे जातात आणि ते चेकआउट होतात, ते डेटाबेससोबत चेकआउट होतात. डेटाबेसमध्ये सर्व्हर काय विचारतो, तर हा ईमेल आहे आणि त्याच्यासोबत हा पासवर्ड आहे, तर या दिलेल्या ईमेलसाठी तोच पासवर्ड अवेलेबल आहे का नाही चेक करतो तो डेटाबेसकडे, आणि डेटाबेसकडून तो परत रिटर्न येतो आणि तो तुमच्या वेबपेजला रिस्पॉन्स प्रोव्हाइड करतो की जर ते डिटेल्स असतील तर रिस्पॉन्स प्रोव्हाइड करणार आहे की लॉग इन व्हॅलिड आहे, लॉग इन दे, आणि नसतील तर तिथंच तुमचं लॉग इन स्टॉप होणार आहे. ह्यालाच डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन म्हणतात. आता हे डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन आपण अचीव करणार आहे ते ASP विथ C#. ASP.NET काय करणार आहे, तुम्हाला जे यूजर इंटरफेस आहेत ते डेव्हलप करून देणार आहे, आणि C# प्रोग्रामिंग तुमचे जे बॅकएंडला डेटाबेससोबत जे कम्युनिकेशन होणार आहे हे C# प्रोग्रामिंग लँग्वेजमधून होणार आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल .NET फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला वेब फॉर्म्स मिळणार आहेत. वेब फॉर्म्समध्ये तुम्ही वेब ॲप्लिकेशन्सचे यूजर इंटरफेस क्रिएट करू शकता, आणि ASP.NET फ्रेमवर्क हा वर्क करतो तो MVCवर. MVC म्हणजे काय, तर मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. मॉडेल व्ह्यू कंट्रोलर काय करतो, तुमच्या ASP.NETच्या पेजला प्रोजेक्टला 3 कंपोनंट्समध्ये डिवाइड करतो और 3 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. तर 3 पार्ट्स म्हणजे मॉडेल, व्ह्यू आणि कंट्रोलर. तर मॉडेल काय करतो, जे तुमच्या वेब ॲप्लिकेशनमध्ये और वेब पेजवर जे तुम्हाला डेटा दिसतो आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादी शॉपिंग वेबसाईट ओपन केली आहे, तर त्या शॉपिंग वेबसाईटवर तुम्ही जर जीन्स बघत असाल तर त्या जीन्सचा कलर, जीन्सची साईज, हे जे काय त्या जीन्सबद्दलचा डेटा आहे तो कुठे असणार आहे, तर मॉडेलमध्ये. जर ती जीन्सचा फोटो असेल तर तो असणार आहे तो व्ह्यूमध्ये. फोटो असेल किंवा ऑर्डर करण्यासाठी जो बटन क्लिक असणार आहे तो असणार आहे व्ह्यूमध्ये. जे काय तुमच्या यूजर इंटरफेसमध्ये दिसणार आहे ते असणार आहे व्ह्यूमध्ये. आणि तुमच्या डेटामध्ये आणि व्ह्यूमध्ये जे काय कम्युनिकेशन घडवून आणणार आहे तो असणार आहे कंट्रोलर. ओके. तर वेब API नेक्स्ट आहे ते वेब APIज. वेब APIज म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल API म्हणजे काय बघूया. तर API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. म्हणजे एक शॉर्ट प्रोग्राम असतो ज्यातनं तुम्ही तो प्रोग्राम एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करणार आहे, आणि तो आपल्या तोच प्रोग्राम आपण रिपीटेडली वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये यूज करू शकतो. तसे तुम्ही स्वतःचे पण APIज क्रिएट करू शकता. आता रेझर पेजेस काय करतात, तर ते तुमच्या पेजमधलं एखादं फोकस्ड पेज तुम्हाला डेव्हलप करून देतात. आपण आता आपल्याला ASP.NET वर्क करायचं आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण एन्व्हायरमेंट इन्स्टॉल करून घेऊया. आणि आपण ह्यासाठी इन्स्टॉल करणार आहे तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड नाही, जो तुम्ही यूज केला असेल बऱ्यापैकी थोड्या जणांनी. तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड आपण बाकीच्या लँग्वेजेसला यूज करतो, आणि व्हिज्युअल स्टुडिओ आपण C# आणि ASP.NETसाठी यूज करणार आहे. इथं आता अवेलेबल व्हर्जन माझ्याकडे आहे ते 2019चं आहे. तुमच्या वेळेस अपडेट झालं असेल किंवा नसेल तर आत्ता लेटेस्ट व्हर्जन आहे ते 2022चं आहे, पण मी यूज करणार आहे ते 2019 आहे. त्यासाठी माझी EXE फाईल माझ्याकडे अवेलेबल आहे, मी तिथनं इन्स्टॉलेशन दाखवते. पण तुम्हाला जर लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करायचं आहे तर ब्राउझरला जायचं, ब्राउझरला सर्च करायचं व्हिज्युअल स्टुडिओ. व्हिज्युअल स्टुडिओ डाउनलोड. व्हिज्युअल स्टुडिओ डाउनलोड. मग तुम्हाला व्हिज्युअल स्टुडिओची ही साईट दिसून जाईल.
त्याच्या प्लॅटफॉर्मला जायचं व्हिज्युअल स्टुडिओ कम्युनिटीला आणि तुम्ही इथनं इन्स्टॉल करून देऊ शकता. इथनं तुमचा लेटेस्ट व्हर्जन तुम्हाला इन्स्टॉल करता येणार आहे. ओके, तर लेटेस्ट व्हर्जन जर नको असेल तर तुम्ही EXE फाईल्स घेऊ शकता अवेलेबल असलेले. आत्ता मी सध्या तरी तुम्हाला माझ्याकडची EXE फाईल 2019चं व्हर्जन आहे माझ्याकडे, ते मी इन्स्टॉल करून दाखवणार आहे. ओके, EXE फाईल ओपन करायची, तिथनं तुम्हाला व्हॅलिडेशन यस करायचं आणि तुम्हाला इथं इन्स्टॉलर दिसून जाईल. इन्स्टॉलर आला की कंटिन्यू करायचं. इन्स्टॉलर पहिला डाउनलोड होऊन जाईल. इन्स्टॉलर डाउनलोड झाल्यावर तुम्हाला जे काही रिक्वायर्ड फाईल्स लागणार आहेत और मॉड्यूल्स लागणार आहेत ते तिथनं इन्स्टॉलरनं चेकआउट करायचं. एकदा विंडो ओपन होऊ दे, मी तुम्हाला दाखवून देते. माझा इन्स्टॉलर इन्स्टॉल झाला आहे. हां, माझा इन्स्टॉलर इन्स्टॉल झाल्यानंतर मला ही विंडो दिसते आहे. तर ह्या वर्कलोड्समध्ये या विंडोमध्ये आलं की इथनं तुम्हाला रिक्वायर्ड असलेलं डेव्हलपमेंट टूल्स तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर आपण आता ASP.NET आणि वेब डेव्हलपमेंट करणार आहे. तर पहिला ASP.NET आणि वेब डेव्हलपमेंटचा एक टूल सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं डेस्कटॉप आणि मोबाईल्समध्ये इथं .NET डेव्हलपमेंट डेस्कटॉप डेव्हलपमेंट दिसतं आहे, त्याला एक चेकआउट करायचा आणि आपण इथं इन्स्टॉलेशनला इन्स्टॉल करायचं आहे. इथनं तुमचा व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉलेशन चालू होईल. व्हिज्युअल स्टुडिओ आता इन्स्टॉल झाला आहे. तर मी स्टार्ट बटनवर जाऊन व्हिज्युअल स्टुडिओ सर्च करते आहे. तर माझं इथं इन्स्टॉलर पण आहे आणि व्हिज्युअल स्टुडिओ 2019 पण आहे. तर इथं जाऊन मी क्लिक केलं. व्हिज्युअल स्टुडिओ माझं थोडा वेळ घेईल आणि ओपन होईल. थोडासा लोड होतं, त्यानंतर व्यवस्थित ओपन होऊन जाईल. आता इथं साइन इन करा म्हणतात, तर नॉट नाउन मेन्शन करून तुम्ही करू शकता. आता तुम्हाला इथं थीम्स विचारत आहे, कलर थीम्स तुम्हाला जे रिक्वायर्ड असतील, तुम्हाला चेंज करू वाटायचं असेल थीम तर चेंज करू शकता. आत्ता मी माझा बाय डिफॉल्ट थीम ठेवली आहे आणि स्टार्ट व्हिज्युअल स्टुडिओ करते आहे मी.
आता ही आली विंडो. ह्याच्यात इथनं स्टार्ट होतं तुमचं प्रोजेक्ट क्रिएशन. आता तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे तर क्रिएट न्यू प्रोजेक्ट करायचा. क्रिएट न्यू प्रोजेक्ट केलं